नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळीनो, आज आम्ही गेलेलो डॉक्टरकडे बाबूक घेऊन, कारण बाबूची विटॅमिन डीची टेस्ट करूची होती. बाबूची विटॅमिन डीची टेस्ट केली आणि त्याचे रिपोर्ट 2 दिवसांनी मिळायचे होते. तर आम्ही लगेच बाबूचं बड्डे जवळ येलं तर बाबूसाठी ड्रेस घेतलो. जास्त वेळ नाही घालायचा, लगेच घराकडे निघालो, कारण माझा दुसरा बारक्या माझी वाट बघू होता. घरी येले आणि बघते तर काय, एक फुलपाखरू आमच्या हॉलमध्ये फिरा होता आणि आमच्या बारकेचं मस्त असं वेळ गेलो फुलपाखरावर खेळत. तर मंडळीनो, आज इतर कामांपासून जरासं वेळ भेटलो तर म्हटलं किचनची साफसफाई करूया, कारण आपण ओटो रोज साफ करतो, पण हे जे टाईल्स आहोत त्याच्यावर पण तेलकट डाग साचतात. तर म्हटलं आज साफसफाई करून घेऊया. आणि आपलं किचन जर साफ असला, स्वच्छ असला, तर आपणाला जेवण बनवूक पण उत्साह येता. तर बघा, मस्त असं चकचकीत झाला होता किचन. खिडकी वगैरे पण मस्त साफ करून घेतलं आणि एकदम प्रसन्न वाटत होता. तर कोकणात हल्ली कधी पाऊस तर कधी ऊन असं वातावरण असा, त्यामुळे आज साफसफाई करून खूपच गरमी झाला होता. तर म्हटलं लगेच जरा फ्रेश होऊन येईल, आंघोळ करून येईल आणि बाबूसाठी खिचडी तयार करून घेतलं. सगळे असे व्हेजिटेबल होते आणि आज मी बाबूच्या खिचडीत उकडे तांदूळ वापरलंय आणि बाबूसाठी मस्त अशी खिचडी बनवून घेतलंय. त्याच्यानंतर बाकी घरातल्यांसाठी पण स्वयंपाक बनवायचं होतो. तर आज रात्री चपाती भाजली आणि चपाती म्हणजे अशी आज मस्त अशी फुगली होती, एकदम पुरीसारखी तंब फुगली होती. तर मंडळीनं, जांभळू कलर माका जाम आवडता आणि आज आमच्या जास्वंदी, ह्या जांभळ्या रंगाची जास्वंदीचा फूल लागला होता. त्या बघून आज माझं आणखी मन प्रसन्न झाला. तर बघा, तर मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. बाय बाय मंडळी.